उमरगा बस स्थानकातील वाहतूक नियंत्रकास मारहाण झाल्याच्या घटनेचा निषेध करत एसटी कर्मचाऱ्यांनी संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे। या प्रकरणी दिनांक 9 रोजी उमरगा पोलीस निरीक्षक तसेच माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांना निवेदन देण्यात आले। निवेदनानुसार 8 रोजी रात्री उमरगा बस स्थानकातील वाहतूक नियंत्रक पदावर कार्यरत असलेले जालिंदर गायकवाड हे कर्तव्यावर असताना नागूर बस संदर्भात एका प्रवाशाने चौकशी केली। गायकवाड यांनी प्रवाशाचे समाधान करून त्याला पाठवले, मात्र त्यानंतर कारण नसताना एका व्यक्तीने गायकवाड यांना अमानुष मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला। या घटनेमुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये भीती आणि असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून महामंडळाच्या दैनंदिन वाहतुकीवर याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। याचा थेट फटका प्रवाशांनाही बसू शकतो असे कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे। तसेच यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडल्याचे नमूद करत अवैध वाहतूक करणाऱ्या काही खास चालकांकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या दमदाटी करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला जात असल्याचा आरोप करण्यात आला। दरम्यान या घटनेची सखोल चौकशी करून एसटी आवारातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावे आणि संबंधित दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी, अन्यथा भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला। या निवेदनावर दिगंबर सुरवसे, सुधाकर अदटराव, संजय कुंभार, ए.के. पाठक, व्ही चव्हाण, व्ही.डी. अंबर, अतुल बारभाई, अमोल कुंभार, अमोल सूर्यवंशी, एल.टी. कांबळे, महादेव घोगरे, बालाजी काळे, बी.यू. कांबळे, मनोज सोनकांबळे, शेख महेजबिन, एस.सी. हंचाटे, यशवंत पाटील, मल्लीनाथ कलशेट्टी आदींच्या सह्या आहेत। जीटीव्ही मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विशाल देशमुख, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव।